कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून एक परिपत्रक काढण्यात आला, ज्याच्यामध्ये 15 ऑगस्टला कत्तलखाने त्याचबरोबर जे अधिकृत लायसन्स होल्डर आहे विक्रेता त्यांच्यावर मांस विक्रीवर बंदी त्या दिवशीकरिता आपण घातली, असा एक ऑर्डर काढण्यात आला होता उपायुक्त मॅडमच्या माध्यमातून. तर त्याबद्दल आपल्याला मी माहिती देऊ इच्छितो की आपले राज्य शासनाच्या माध्यमातून आणि आपला जे महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत असे प्रकारचे निर्णय जर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेला योग्य वाटत असेल तर तसे निर्णय घेता येऊ शकेल. त्या आधारे आपली महानगरपालिकाने 1988ला एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावामध्ये या प्रकारची बंदी घालण्यात येईल असा एक ठराव पारित झाला होता आणि तेव्हापासून आपण महानगरपालिका मार्फत या प्रकारची बंदी त्या दिवशी म्हणजे असं ऑर्डर्स आपण काढत आलेलो आहोत. सर्वप्रथम एक स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की नव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने असं कुठलाही नव्याने असं काही निर्णय नाही घेतलेला आहे. हे वर्षानुवर्ष निर्णय हे घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक रुटीन प्रमाणे यावर्षी पण हे निर्णय काढण्यात आला. त्याचबरोबर एक गोष्टी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की हे जे बंदी असते ऑर्डर प्रमाणे ते जे कत्तलखाने आहेत आणि अधिकृत विक्रेता आहेत म्हणजे जे आपले मीट शॉप्स आणि मटन शॉप्स असतात त्यांच्याकरिता आहे. कन्झम्पशनवर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंदी राहत नाही. काही माध्यमातून असा एक गैरसमज होत आहेत की आपण त्याला म्हणजे कन्झ्युम करू शकत नाही, तर तसा नाही आहे. कन्झम्पशनला कुठल्याही प्रकारची बंदी आपण करत नाही आहे आणि या प्रकारच्या ऑर्डर्स उपायुक्त स्तरावरून दरवर्षी काढण्यात येतात आणि त्याच धर्तीवर यावर्षी पण काढण्यात आलेला आहे. बंदी कायम राहणार आहे याबद्दल काही असतील तर सगळ्यांनी विचारा. आम्ही कलेक्टिव्हली